नमस्कार मित्रांनो, आंब्याची विहीर ते गोमघर पायवाट आणि तीच पायवाट खोदून बारीकसा रस्ता बनवला आहे आणि इकडे खाली खोदून झाला आहे. इकडे फक्त गवत दिसतंय, इथं खोदायची गरज नव्हती. आंब्याची विहीर ते गोमघर ही पायवाट जाऊ शकते आणि रस्ता मंजूर होऊन 3-4 वर्षे होऊन गेलेत, उलटून गेलेत. रस्ता काय येत नाही आणि आंब्याची विहीर येथील रहिवाशांना वाटत नसल्यामुळे ही पायवाट स्वतः खोदली आहे. स्वतःहून खोदली आहे. ही पायवाट चालू आहे. खोदायचं काम चालू आहे. गेले 16 दिवस झाले आज मीही मदतीला आलो आहे आणि ही पायवाट आपण बघू शकता खोदून काढली आहे. रस्ता चांगला होईल. जर सरकारने रस्ता मंजूर केला तर रस्ता मंजूर होऊ शकतो, कारण एवढा घाट नाही आहे. काकडोशी सारख्या रस्त्यापेक्षा घाट कमी आहे. जेवढा झेपेल तेवढ्या तुम्हाला मी दाखवू शकतो. हे पहा, रस्ता जास्त लांब नसल्यामुळे फक्त सरकारची मदत हवी होती. हा रस्ता फक्त 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरचा आहे. या रस्त्याला चालताना माझी लहानपणापासून हा रस्ता मी चालत होतो. आता माझ्या वडिलांनी, आईनी आणि काही गावातील मंडळींनी मदत केली आणि करत आहेत. हा रस्ता खोदण्याचं काम चालू आहे. हा रस्ता होऊ शकतं जर आपण सपोर्ट केला तर. हा व्हिडिओ मी शेअर करणार आणि जमेल इतकं तुम्हीही शेअर करा, जेणेकरून मदत होईल आंब्याच्या विहिरीच्या लोकांना. इथून इकडं खाली आंब्याची विहीर गाव, म्हणजेच आंब्याची विहीर. इकडं घरं दिसत असतील तुम्हाला. इकडं घरं आहेत. आंब्याची विहीर म्हणून गाव. भातशेती जिथं दिसते तिथंच विहिरीचं म्हणजे विहीर, आंब्याची विहीर आहे आणि तेथील झाडांमध्ये गाव आहे. एकूण 6 ते 7 घरं आहेत. बस इथून सपाटी लागली. इथून आता सपाटी लागली आणि इथंच खाली जुन्या काळातील धबधबा आहे. त्यालाच भिलकापरा असे नाव दिले आहे. म्हणजे जुने लोक सांगतात की भिलकापरा म्हणून. आणि असा धबधबा आहे की मोठा धबधबा आहे. आपण बघू. मी सध्या इकडं वरती आहे, डोंगरावर आहे. तिथून तो बरोबर दिसत नाही आहे. आणि हा अत्यंत भारी असा धबधबा आहे. याला म्हणतात भिलकापरा. हा बघा, आता पाणी कमी आहे. हा अतिशय छान असा धबधबा आहे. धबधबा मस्त आहे आणि उंच पण आहे. हा बघा, इकडं खाली दिसत नाही अजून. एक नंबर धबधबा. पर्यटक येऊ शकतात, कारण एवढंच की इथं रस्ता नाही आहे. हा बघा, हा धबधबा पावसाळ्यात इतका भारी, इतकं सुंदर वातावरण.
की आपण सांगू शकणार नाही. जबरदस्त वातावरण, दोन्हीकडून डोंगर आणि समोरासमोर डोंगर. आता मी पूर्व दिशेहून धबधब्याचा व्हिडिओ घेतो आहे. हा पश्चिमेकडून धबधबा आहे. वरती शेलमपाडा म्हणून गाव आहे. इथे शेलमपाडा म्हणून गाव आहे. हा एक शेतकऱ्याचा झाप आणि इथं शेलमपाडा. हा इथं शेलमपाडा गाव. आपल्याला दिसत असतील घरं. हा शेलमपाडा गाव आणि शेलमपाड्याच्या खालीच कुणालाही विचारू शकता भिल कापरा म्हणून कुठे आहे. या कापऱ्याचं नाव भिल कापरा आहे. आणि आंब्याच्या विहिरीची घरं. हे महादूबाळ खुताडे यांचं घर आपल्याला दिसत असेल. ते फारच खाली आहे, बघू शकता. आणि इथूनच रस्ता खोदण्यात सुरुवात केली होती त्यांच्या घरापासून. तर आता मी सपाटीपर्यंत आलो आहे. पुढचा दाखवतोय तुम्हाला. हा बघा, इथं डोंगर संपतोय. इथं डोंगर समाप्त झाला आहे आणि इथून हे बाकी सपाट, पूर्ण सपाट आहे. इथून गोमघरकडे या माळातून इकडं कोणी शेती करत नसल्यामुळं हे फक्त गवता रान आहे आणि साईडनं झाडी आहे. जेवला रे? मला तर वाटतं का तू मोबाईल या नको करू, यूज नको करू जास्त. 2-3 दिवस बरं बघ, मोबाईल यूज नको करू बरं. पूर्ण लक्ष म्हणजे पूर्ण दिमाग आपला, मेमरी पूर्ण मोबाईल याच्यात जाते. बघा, इथं आंब्याचं झाड आहे, मस्त सावली. आणि ही सपाटीच आहे पूर्ण. ही सपाटी आहे पूर्ण. इकडं खोडाळा हा जंगल आहे पुढील. आणि खोडाळ्याच्या खाली इथं या झाडीच्या खाली आंब्याची विहीर. आणि हा मोठा आंबा, इथं सात्यामाळा बोलतात. आणि तिथून इकडं डोंगरवाडी आणि डोंगरवाडीच्या साईडला शेलमपाडा. हा दिसतो शेलमपाडा. हां, आणि इथंच खाली धबधबा आहे. इथंच खाली धबधबा आहे, भिलकापरा. या सपाटीनं रस्ता येऊ शकतो. हा आंबा मोठा आणि इकडून या सपाटीनं रस्ता येऊ शकतो. तो थेट इथपर्यंत. इथून पुढचा मार्ग काम करण्यास सुरुवात आहे, मी तुम्हाला दाखवतोय. लागेल ना. हा रस्ता हा इथून इकडं माझे वडील काम करत आहेत. हा रस्ता आंब्याच्या विहिरीला जाऊ शकतो. रस्ता चांगला होईल. हा रस्ता आंब्याच्या विहिरीला जाऊ शकतो. हा रस्ता चांगला होईल. आणि हा रस्ता खोदलेला सध्यापैकी दाखवतो. इकडं आमचे भाकरी, पाणी वगैरे काय असेल ते
गेले 16 दिवस झाले आज काम चालू आहे आणि हा रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. मोटरसायकल जाऊ शकते, आपण बघू शकता मोटरसायकल जाऊ शकते. हा इथून रस्ता आला आणि ही इथं एक बारीकशी खांड आहे. या खांडीपासून हा रस्ता या टप्प्याने इथं इथपर्यंत गाडी येते आणि तिथून फक्त एवढा इथं सपाटी आहे. इथं तुकाराम गारे यांचं मंदिर आहे, ते दिसत नाही आपल्याला. इथं मंदिर आहे आणि तिथं वीटभट्टी आहे. इथपर्यंत रस्ता आहे, म्हणजेच इथपर्यंत रस्ता आहे. हा इथपर्यंत रस्ता आहे, हा बघा. आणि इथून आम्ही खोदायचं बंद केलं होतं, थांबवलं आहे आणि इथून सुरुवात केली. ही बघा, इथून खोदलेलं हे काम पूर्ण मी तुम्हाला दाखवत आलो. आणि तिकडे सपाटी खोदायचं म्हणजे सपाटीत खोदायचं काम नाही, त्यामुळे सपाटीत खोदलं नाही आहे. इकडे खोडाळा, इथे गोमघर, तुकाराम गारे यांचं मंदिर, दर्गाह. आणि इथं एक त्यांच्याच भावाचं घर आहे. इथं रस्ता गेला आहे, इथं रस्ता गेला आहे. या टेकडा, या झाडांच्या मधून रस्ता गेलेला आहे. आपल्याला गाड्यांचा आवाज येत असेल, गाड्या इकडे येतात. आणि हा शलमपाडा रस्ता गेला. तर मित्रांनो आणि भावांनो, जेवढा झेपेल तेवढा शेअर करा. आंब्याच्या विहीरला रस्ता झाला पाहिजे, ही हात जोडून नम्र विनंती. जेवढा झेपेल तेवढा शेअर करा आणि आंब्याच्या विहिरीच्या लोकांना मदत करा. हा रस्ता आपण बघू शकता, ही पायवाट होती ती खोदून, नॉर्मल खोदून, एवढं काही कठीण काम नाही, नॉर्मल खोदून केले आहे. आणि तो रस्ता होऊ शकतो, कारण हा जुना रस्ता होता आणि तो काही वर्षे, मी लहानाचा मोठा झालो पण इकडे गाडी आली नव्हती. पण यावर्षी गाडी 100% येणार, दुचाकी 100% येणार. हा बघू शकता आपण रस्ता. आणि इकडे माझी बहीण, माझी घरवाली, माझे वडील, माझी आई आणि असे 2-3 जण अजून काम चालू आहे. पार्टी करायची आहे का नाही ना?